श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल लोणी व्यंकनाथ येथील आंदोलन प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आंदोलनकर्ते टिळक बोस आणि स्मितल वाबळे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे आता या दोघांसमोरील अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असणार आहे। परंतु या निमित्ताने आता नवीन चर्चांना उधाण आले आहे। आंदोलन करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले, त्या आंदोलनामुळे त्यांच्यावर आता जेलमध्ये बसण्याची वेळही आली। असे असताना दुसरीकडे मात्र ज्या दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन झाले त्यांच्यावर मात्र अद्याप कोणतीच कारवाई झालेली नसल्यामुळे प्रशासन कारवाई करताना दुजाभाव करतंय का अशी शंका उपस्थित होत आहे। नमस्कार, मी विशाल चव्हाण आपल्या सर्वांचं प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो। लोणी व्यंकनाथ येथील आंदोलनात गुन्हे दाखल झाल्यानंतर बोस आणि वाबळे या दोघांना न्यायालयाने काही अटी आणि शर्ती घालत त्यांचा तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता। काल यावर अंतिम युक्तिवाद झाला। त्यात बोस आणि वाबळे यांच्या वतीने ॲडव्होकेट अनिकेत भोसले यांनी बाजू मांडली, तर त्यांच्या विरोधात अतिरिक्त सरकारी वकील KG केसकर यांनी युक्तिवाद केला। सरकारी वकील आणि तपास अधिकारी ठेंगे यांनी न्यायालयासमोर त्यांचे म्हणणे मांडताना बोस आणि वाबळे हे तपासात सहकार्य करत नाहीत, तपास कामी बोलावले असता पोलीस ठाण्यात हजर राहत नाहीत, त्यांना जामीन देताना घालून दिलेल्या अटींचे त्यांनी पालन केलेले नाही असे न्यायालयाला सांगितले। तसेच तपास अधिकारी ठेंगे यांनी बोस यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून डॉक्टर डांगे आणि मुळे यांच्यावर कारवाईची मागणी करणारे भाषण करत त्यांच्यावर आवाजवी टिप्पणी केली। तसेच श्रीगोंदा तहसील कार्यालय पंचायत समिती बंद पाडण्याची धमकी दिली। त्याबाबत संबंधित कार्यालयाकडून NC रिपोर्ट दाखल करण्यात आला असून अर्जदारांच्या भीतीमुळेच 3 डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचे सांगितले। त्यामुळे न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयात सादर करण्यात आलेले व्हिडिओ तसेच तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे याची नोंद घेत टिळक बोस आणि स्मितल वाबळे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे आता बोस आणि वाबळे यांना पोलीस अटक करण्याची शक्यता बळावली आहे। 2 मुलींच्या मृत्यू प्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरच आता कारवाईची टांगती तलवार असल्यामुळे या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर नेमकी कारवाई कधी होणार, कारवाई होणार की प्रशासन त्या डॉक्टरांना अभय देणार असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे। लोणी व्यंकनाथ येथील शेततळ्यात पडलेल्या 2 मुलींना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नाकारणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मुळे यांच्यावर कारवाईसाठी आंदोलन करण्यात आले होते। परंतु अद्यापही या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप असणाऱ्या दोषी डॉक्टरांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। उलट आंदोलन करणाऱ्यांनाच आता अटक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। या प्रकरणात फिर्यादी असणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैला डांगे यांच्यावर देखील आंदोलनात गंभीर आरोप करत त्या मागील 20 वर्षापासून श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत आहेत। तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांना सुद्धा या प्रकरणात जबाबदार धरत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती, पण त्याबाबत प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेल्याचे अद्यापही दिसून आलेले नाही। त्यामुळे प्रशासनाकडून आंदोलकांना एक न्याय आणि डॉक्टरांना वेगळा न्याय मिळत असल्याचा आरोप देखील होत आहे। मुलींना न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवरच पटकन कारवाई झाली, पण मुलींचा जीव जाण्यास जबाबदार असणाऱ्या दोषी डॉक्टरवर कारवाईचे काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। त्यातच श्रीगोंदा तालुक्यातील 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे। अनेकांनी या राजीनाम्याचा संबंध लोणी व्यंकनाथ येथील आंदोलनाशी जोडला आहे, पण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागरगोजे यांनी स्वतः याबाबत प्रतिक्रिया देताना 3 डॉक्टरांनी त्यांच्या वैयक्तिक कारणातून राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे। मग असे असताना सुद्धा या डॉक्टरांच्या राजीनाम्याचा संबंध लोणी व्यंकनाथ येथील आंदोलनाशी जोडणे हे कितपत योग्य आहे असा सवाल सुद्धा उपस्थित होत आहे। एवढेच नाही तर जामीन नामंजूर करण्यासाठी जे कारणे न्यायालयासमोर मांडण्यात आली त्यातील डॉक्टरांचे राजीनामे हे सुद्धा एक कारण आहे। त्यामुळे लोणी व्यंकनाथ येथील प्रकरण चुकीच्या दिशेने जात आहे का अशी शंका आता उपस्थित होत आहे। आंदोलनात अधिकाऱ्यांना एकेरी आणि खालच्या भाषेत शिवराळ भाषा वापरणे याचे कधीच समर्थन होऊ शकत नाही, ते कुणाला पटणारे देखील नाही। अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने धमकावणे हे देखील पूर्णतः चुकीचेच आहे। त्याबाबत ते कायदेशीर कारवाई होणे योग्यच आहे, परंतु आंदोलन करणाऱ्यांवर अशा प्रकारे पोलीस कारवाई करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणे हे सुद्धा चुकीचे मानावे लागेल। चांगल्या अधिकाऱ्यांचे कौतुक होणे निश्चितच अनिवार्य आहे, पण मुजोर आणि भ्रष्ट कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे देखील तितकेच गरजेचे आहे। एकीकडे आंदोलकांवर कारवाई होत असताना दुसरीकडे ज्या डॉक्टर मुळे यांनी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला त्यांच्या हलगर्जीपणामुळे 2 चिमुकल्यांचा जीव गेला असा हलगर्जीपणाचा आरोप असलेल्या या डॉक्टर मुळे यांच्यावर कारवाई नेमकी कधी होणार याचे उत्तर देखील प्रशासनाने जनतेला देणे गरजेचे आहे। त्यातच या डॉक्टरांवरील कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांपैकी बाळासाहेब नाहटा यांना आधीच पुणे पोलिसांनी जुन्या प्रकरणात अटक केली आहे। त्यातच आता काल आंदोलन करणाऱ्यांपैकी बोस आणि वाबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यामुळे आता डॉक्टरांवरील कारवाईच्या मागणीचे काय होणार, मृत पावलेल्या 2 मुलींना न्याय मिळणार का याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे। तसेच प्रशासनाने कारवाई करताना दुजाभाव न ठेवता या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर कारवाई करत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंदवणे गरजेचे असल्याचे मत नागरिक खासगीत व्यक्त करत आहेत।